हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर बोर्ड एक्झाम पाहणार आहोत. आज आपण 4th लेसन जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनवरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. क्वेश्चन 1 पहा. ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल PQR. AB इज इक्वल टू 3.6 सेंटीमीटर, BC इज इक्वल टू 4 सेंटीमीटर अँड AC इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर. या ठिकाणी आपल्याला दोन ट्रँगल्स दिलेले आहेत, ट्रँगल ABC आणि ट्रँगल PQR. आता या दोन्ही ट्रँगलचे व्हर्टेक्स काय आहेत, डिफरंट आहेत. याच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स नाही. त्याचबरोबर आपल्याला ट्रँगल ABCच्या 3 साइड्स दिलेल्या आहेत. द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ ट्रँगल ABC अँड PQR आर इन द रेशो 2:3. कन्स्ट्रक्ट ट्रँगल ABC अँड ट्रँगल PQR. आणि आपल्याला या दोन ट्रँगलच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो दिलेला आहे 2:3. आणि आपल्याला ट्रँगल ABC आणि ट्रँगल PQR कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आता या ठिकाणी ट्रँगल ABC आणि ट्रँगल PQR मध्ये दोन्ही ट्रँगलचे तिन्ही व्हर्टेक्स डिफरंट आहेत. याच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स नाही. त्यामुळे या ट्रँगलसाठी आपल्या दोन सेपरेट फिगर येणार आहेत. आता आपल्याला करस्पॉन्डिंग साइडचा रेशो दिलेला आहे. आता या रेशोच्या आधारे आपण ट्रँगल PQRच्या 3 साइड्स काढून घेऊ. ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल PQR. हे दोन्ही ट्रँगल सिमिलर आहेत, हे आपल्याला दिलेलं आहे. रिजन काय येईल, गिवन. आता दोन्ही ट्रँगल सिमिलर आहेत म्हणजे त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो काय असणार आहे, सेम प्रपोर्शनमध्ये असणार आहे. आणि या दोन्ही ट्रँगलचे तिन्ही अँगल्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. लिहून घ्या आपण. यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो काय असणार आहे, इक्वल असणार आहे. AB/PQ. AB/PQ इज इक्वल टू BC/QR. ABची करस्पॉन्डिंग साइड कोणती येईल, PQ. BCची करस्पॉन्डिंग साइड कोणती येईल, QR. आणि ACची करस्पॉन्डिंग साइड कोणती येईल पहा, AC/PR. रिझन काय येईल, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स. आणि या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो आपल्याला दिलेला आहे 2:3. लिहून घेऊ आपण. AB/PQ इज इक्वल टू BC/QR इज इक्वल टू AC/PR इज इक्वल टू 2/3. हा रेशो आपल्याला दिलेला आहे. आता आपल्याला AB, BC आणि AC या 3 साइड्स दिलेल्या आहेत. या ठिकाणी आपण AB, BC आणि ACची व्हॅल्यू पुट करू. AB किती दिलेला आहे पहा, 3.6. 3.6/PQ इज इक्वल टू BC किती दिलेला आहे, 4. 4/QR इज इक्वल टू AC किती दिलेला आहे, 4.2/PR इज इक्वल टू 2/3. आता आपल्याला PQ ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपण हा फर्स्ट रेशो आणि हा आपल्याला जो दिलेला आहे रेशो 2/3 हा घेऊ. 3.6/PQ इज इक्वल टू 2/3. QRची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण हा सेकंड रेशो आणि 2/3 हा रेशो घेऊ. 4/QR इज इक्वल टू 2/3. आणि PRची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण 4.2/PR हा रेशो आणि 2/3 घेऊ. प्रथम आपण PQची व्हॅल्यू काढून घेऊ. या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. PQ × 2 इज इक्वल टू 3.6 × 3. आता हा 2 आपण या साईडला घेऊ. देअरफॉर PQ इज इक्वल टू 3.6 × 3/2 इज इक्वल टू, भाग घालू आपण. 2 1 जार 2, 2 1 जार 2, 1 राहिला 16, 2 8 जार 16, 1.8. 1.8 × 3 किती येईल पहा, 18 3 जार 54. एका डिजिट नंतर पॉईंट येईल. म्हणजेच आपल्याला PQची लेंथ किती मिळाली, 5.4 सेंटीमीटर. आता आपण QRची लेंथ काढून घेऊ. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. QR × 2 इज इक्वल टू 4 × 3. हा 2 आपण या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर QR इज इक्वल टू 4 × 3/2. भाग घालू. 2 1 जार 2, 2 2 जार 4. देअरफॉर QR इज इक्वल टू 2 3 जार 6 सेंटीमीटर. QRची व्हॅल्यू किती मिळाली, 6 सेंटीमीटर. आता आपण PRची व्हॅल्यू काढून घेऊ. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. PR × 2 इज इक्वल टू 4.2 × 3. आता हा 2 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर PR इज इक्वल टू 4.2 × 3/2 इज इक्वल टू, या ठिकाणी भाग घालू आपण. 2 1 जार 2, 2 2 जार 4, पॉईंट 2 1 जार 2, 2.1 × 3.
21 3 जार किती पहा 3 1 जार 3 3 2 जार 663 आणि एका डिजिट नंतर 0.6.3 सेंटीमीटर म्हणजेच आपल्याला पी आरची लेंथ किती मिळाली 6.3 सेंटीमीटर. आता आपण ट्रायंगल पी क्यू आरच्या तिन्ही साईड्स काढून घेतलेले आहेत. आपल्याला ट्रायंगल ए बी सीच्या तिन्ही साईड्स दिलेल्या आहेत. आता आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करून घेऊ. प्रथम आपण रफ फिगर काढून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला रफ फिगर काढून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये आपण मेजरमेंट्स लिहून घेऊ. ट्रायंगल पी क्यू आरसाठी मेजरमेंट काय आहे पहा. पी क्यू किती आहे 5.4, क्यू आर किती आहे 6 सेंटीमीटर, पी आर किती आहे 6.3 सेंटीमीटर. आता ए बी साईड किती दिले आहे पहा 3.6 सेंटीमीटर, बी सी किती दिलेलं आहे 4 सेंटीमीटर आणि ए सी किती दिलेलं आहे 4.2 सेंटीमीटर. आता आपण दोन्ही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करून घेऊ. प्रथम आपण ट्रायंगल ए बी सी कन्स्ट्रक्ट करून घेऊ. आता बेस बी सी किती आहे 4 सेंटीमीटर. प्रथम आपण 4 सेंटीमीटरची लाईन काढून घेऊ. बी सी 4 सेंटीमीटर. आता ए बी किती आहे 3.6 सेंटीमीटर. आपण कंपासमध्ये 3.6 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. 3.6 सेंटीमीटर घेऊ. आता बी या पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून आपण आर्क मारून घेऊ. आता ए सी किती आहे 4.2 सेंटीमीटर. आपण कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. आता कंपासचं टोक सी या पॉईंटवर ठेवून आपण आर्क मारून घेऊ. आता हा जो आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे या ठिकाणी पॉईंट ए हे नाव देऊ. आता पॉईंट ए आणि पॉईंट बी जोडून घेऊ. आता आपण पॉईंट ए आणि पॉईंट सी जोडून घेऊ. आता ए बी किती आहे 3.6 सेंटीमीटर, ए सी किती आहे 4.2 सेंटीमीटर. आता आपण ट्रायंगल पी क्यू आर कन्स्ट्रक्ट करून घेऊ. बेस क्यू आर किती आहे 6 सेंटीमीटर. आपण स्केलच्या सहाय्याने 6 सेंटीमीटरची लाईन काढून घेऊ. क्यू आर 6 सेंटीमीटर. आता पी क्यू किती आहे 5.4 सेंटीमीटर. आपण कंपासमध्ये 5.4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. आता क्यू या पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून आपण आर्क मारून घेऊ. आता पी आर किती दिलेला आहे 6.3 सेंटीमीटर. आपण कंपासमध्ये 6.3 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. आता पॉईंट आरवर कंपासचं टोक ठेवून आपण आर्क मारून घेऊ. आता हा जो आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला त्याला पी नाव देऊ. पॉईंट पी आणि पॉईंट क्यू जोडून घेऊ. पॉईंट पी आणि पॉईंट आर जोडून घेऊ. आता पी क्यू किती आहे 5.4 सेंटीमीटर आणि पी आर किती आहे 6.3 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. सेकंड क्वेश्चन पहा आपल्याला काय दिलं आहे. ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल एल टी आर. इन ट्रायंगल पी क्यू आर पी क्यू इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर, क्यू आर इज इक्वल टू 5.4 सेंटीमीटर, पी आर इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर. कंस्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल एल टी आर सच दॅट पी क्यू अपॉन एल टी इज इक्वल टू 3/4. आता आपल्याला काय दिलेलं आहे पहा. ट्रायंगल पी क्यू आर आणि ट्रायंगल एल टी आर हे दोन सिमिलर ट्रायंगल्स आहेत. आता या दोन्ही ट्रायंगल्समध्ये आर हा कॉमन व्हर्टेक्स आहे. म्हणजेच आपल्याला या दोन ट्रायंगल्ससाठी सेपरेट फिगर न येता फिगरमध्ये आपले दोन्ही ट्रायंगल्स येणार आहेत. आता आपल्याला ट्रायंगल पी क्यू आरच्या तिन्ही साईड्स दिलेल्या आहेत आणि या दोन्ही ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो आपल्याला दिलेला आहे पी क्यू अपॉन एल टी इज इक्वल टू 3/4. प्रथम आपण रफ फिगर काढून घेऊ. प्रथम आपल्याला अशा प्रकारे एक ट्रायंगल काढून घ्यायचा आहे आणि या ट्रायंगलच्या आतमध्ये आपल्याला दुसरा ट्रायंगल काढायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला दुसरा ट्रायंगल काढायचा आहे. आता कॉमन व्हर्टेक्स कोणता आहे आर. कॉमन व्हर्टेक्स आर या ठिकाणी येईल. आता या ट्रायंगलपैकी कोणता ट्रायंगल मोठा असणार आहे आणि कोणता ट्रायंगल लहान असणार आहे हे आपल्याला या रेशोवरून लक्षात येईल. आता पी क्यूच्या समोर 3 हा नंबर आहे आणि एल टीच्या समोर 4 हा नंबर आहे. याच्यापैकी ग्रेटर नंबर कोणता आहे 5 हा ग्रेटर नंबर आहे. म्हणजेच ट्रायंगल एल टी आर हा मोठा ट्रायंगल असणार आहे आणि ट्रायंगल पी क्यू आर हा स्मॉलर ट्रायंगल असणार आहे. मग आपण मोठ्या ट्रायंगलला एल टी आर नाव देऊ. एल टी आर आणि स्मॉलर ट्रायंगलचं नाव काय पी क्यू आर. पी क्यू आर. आता पी क्यू किती आहे 4.2 सेंटीमीटर. पी क्यू किती आहे 4.2 सेंटीमीटर. क्यू आर किती आहे 5.4 सेंटीमीटर. क्यू आर किती आहे 5.4 सेंटीमीटर. पी आर किती आहे 4.8 सेंटीमीटर. पी आर किती आहे 4.8 सेंटीमीटर. आता आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू. प्रथम आपण हा बेस काढून घेऊ. आर क्यू हा बेस काढून घेऊ. बेस किती आहे 5.4 सेंटीमीटर. 5.4 सेंटीमीटर.
आता ही लाईन आपल्याला अशी पुढे काय करायची आहे, वाढवायची आहे. आर क्यू नाव देऊ आपण या साईडला, आर क्यू. आता ही साईड आपल्याला वाढवायची आहे कारण आपल्याला नंतर काय करायचं आहे, LTR ट्रायंगल याच्यामध्ये कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आता PR किती आहे, 4.8 सेंटीमीटर. आपण कंपासमध्ये 4.8 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. आपण या ठिकाणी साईडला 4.8 सेंटीमीटरची लाईन काढून घेऊ. याच्यावर आपण कंपास ठेवून डिस्टन्स घेऊ 4.8 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण कंपासमध्ये 4.8 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेला आहे. आपण आर या पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून आर्क मारून घेऊ. आता PQ किती आहे, 4.2 सेंटीमीटर. आपण कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. आपण या ठिकाणी 4.2 सेंटीमीटरची एक लाईन काढून घेऊ. आता कंपासच्या सहाय्याने आपण 4.2 डिस्टन्स घेऊ. आता Q या पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून आपण आर्क मारून घेऊ. आता हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे हा कोणता येईल, P. पॉईंट P आणि पॉईंट R जोडून घेऊ. आता ही लाईन आपल्याला पुढे काय करायची आहे, एक्सटेंड करायची आहे. आपण पॉईंट P आणि पॉईंट Q जोडून घेऊ. आता PR डिस्टन्स किती आहे, 4.8 सेंटीमीटर. आणि PQ किती आहे, 4.2 सेंटीमीटर. आणि RQ किती आहे, 5.4 सेंटीमीटर. आता आपल्याला पॉईंट R मधून आपल्याला या रे RQच्या खालच्या बाजूला आपल्याला एक रे काढायचा आहे. आता या पॉईंट Rच्या ठिकाणी ॲक्यूट अँगल होईल अशा ठिकाणी आपल्याला पॉईंट R मधून एक रे काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला जो हा रेशो दिला आहे 3:4 याच्यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे, 4. मग आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपण रे काढलेला आहे याचे 4 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. जो ग्रेटर नंबर असेल तेवढे आपल्याला इक्वल पार्ट्स करायचे आहेत. 4 हा ग्रेटर नंबर आहे, मग आपण 4 इक्वल पार्ट्स करून घेऊ. आपल्याला कंपासमध्ये एक सुटेबल डिस्टन्स घ्यायचा आहे आणि या रेचे 4 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. 1 2 3 and 4. अशा प्रकारे आपल्याला 4 इक्वल पार्ट्स करायचे आहेत. आता या ठिकाणी आपण R1 R2 R3 नाव देऊ, R3 R4 नाव देऊ. आता ट्रायंगल PQRच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो काय आहे, 3. मग आपण साईड RQ पार्ट 3ला जोडून घेऊ, या R3ला जोडून घेऊ. आता आपल्याला ट्रायंगल LTR कन्स्ट्रक्ट करायचा आहे. ट्रायंगल LTRच्या करस्पॉन्डिंग साईडचा रेशो किती आहे, 4. आता आपल्याला या R4 मधून काय करायचे आहे, या R3Qला पॅरलल लाईन काढायची आहे. आता या ठिकाणी जो अँगल असणार आहे हा अँगल आणि या ठिकाणी जो अँगल असणार आहे हा अँगल काय असला पाहिजे, इक्वल काढायचा आहे आपल्याला. आणि इक्वल अँगल काढून आपल्याला त्यामधून काय करायचे आहे, पॅरलल लाईन काढायची आहे. तर आपण अँगल काढून घेऊ. त्या ठिकाणी प्रथम या R3वर कंपासचं टोक ठेवायचं आणि आपल्याला आर्क मारून घ्यायचं आहे. एक सुटेबल डिस्टन्स घेऊन अशा पद्धतीने आर्क मारून घ्यायचं आहे. हेच डिस्टन्स ठेवून R4 या पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून आपल्याला आर्क मारून घ्यायचं आहे. आता हे जे आर्कचं डिस्टन्स आहे हे आपल्याला आर्कचं डिस्टन्स घ्यायचं आहे. हे आर्कमधील डिस्टन्स घ्यायचं आहे आणि या आर्कवरती कंपासचं टोक ठेवून आपल्याला अशा पद्धतीने आर्क मारून घ्यायचा आहे. आता हा जो आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे, पॉईंट R4 मधून या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मधून आपल्याला R3Qला पॅरलल लाईन काढायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला पॅरलल लाईन काढायची आहे. आता या ठिकाणी जो अँगल असणार आहे, आता या ठिकाणी पॉईंट कोणता येईल, T हा पॉईंट येईल. या ठिकाणी T हा पॉईंट येईल. आता या पॉईंट Qच्या ठिकाणी आणि पॉईंट Tच्या ठिकाणी जो अँगल असणार आहे तो काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे, कारण हे दोन्ही ट्रँगल्स काय आहेत, सिमिलर आहेत. आता या ठिकाणी आपण अँगल काढून घेऊ. आता Q या पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून आपल्याला एक सुटेबल डिस्टन्स घेऊन आर्क मारून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला आर्क मारून घ्यायचा आहे. आता T या पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून आपल्याला सेम डिस्टन्स घेऊन आर्क मारून घ्यायचा आहे. आता या आर्कचा आपल्याला डिस्टन्स घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि या आर्कवरती कंपासचं टोक ठेवून आपल्याला अशा पद्धतीने आर्क मारून घ्यायचं आहे. आता हा पॉईंट T आणि हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन या दोन पॉईंटमधून आपल्याला या PQला पॅरलल लाईन काढायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला पॅरलल लाईन काढायची आहे. आता या ठिकाणी पॉईंट कोणता येईल, L. या ठिकाणी L हा पॉईंट येईल. ट्रायंगल LTR आणि ट्रायंगल PQR अशा पद्धतीने आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण.
क्वेश्चन 3 पहा काय दिलं आहे आपल्याला. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर. आपल्याला 3.4 सेंटीमीटर रेडियस घेऊन एक सर्कल काढायचं आहे. ड्रॉ अ कॉर्ड एम ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर इन इट. त्या सर्कलमध्ये आपल्याला एक ही एक कॉर्ड काढून घ्यायची आहे आणि त्याचं मेजर किती दिलेलं आहे 5.7 सेंटीमीटर. कन्स्ट्रक्ट टँजेंट्स ॲट पॉईंट एम अँड एन टू द सर्कल. आणि पॉईंट एम आणि पॉईंट एन मधून आपल्याला सर्कलला टँजेंट काढायचे आहेत. पहा कन्स्ट्रक्ट करू आपण फिगर. प्रथम आपण 3.4 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स कंपासमध्ये घेऊन सर्कल काढून घेऊ. आता आपण या ठिकाणी 3.4 सेंटीमीटरची एक लाईन काढून घेऊ. कंपासच्या सहाय्याने 3.4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला हे 3.4 सेंटीमीटर कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे. सर्कलचा सेंटर घेऊ आणि याच्यातून आपण सर्कल काढून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला सर्कल काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला 5.7 सेंटीमीटरचा एन हा एक कॉर्ड काढून घ्यायचा आहे. आपण सर्कलवरती एम हा एक पॉईंट घेऊ. या ठिकाणी आपण पॉईंट घेऊ, याला आपण एम हे नाव देऊ. आता आपण 5.7 सेंटीमीटर कंपासमध्ये डिस्टन्स घेऊन कॉर्ड काढून घेऊ. आपण या ठिकाणी 5.7 सेंटीमीटरची एक लाईन काढून घेऊ. आता आपण या लाईनच्या सहाय्यानं कंपासमध्ये 5.7 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ. आता पॉईंट एम वर कंपासचं टोक ठेवून आपण एक आर्क मारून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला आर्क मारून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी एन हा पॉईंट येईल. तर सर्कलच्या सेंटरला आपण ओ हे नाव देऊ. आता आपण रेडियस काढून घेऊ. या पॉईंट एम मधून आणि पॉईंट एन मधून रेडियस काढून घेऊ. आता ही रेडियस आपल्याला काय करायची आहे, पॉईंट एन मधून पुढे एक्सटेंड करायची आहे. आता पॉईंट एम मधून आपल्याला रेडियस पुढे एक्सटेंड करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला रेडियस काढून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला या पॉईंट एम आणि पॉईंट एन मधून सर्कलला टँजेंट्स काढायच्या आहेत. मग आपण पॉईंट एम आणि पॉईंट एन मधून परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घेऊ. आता आपण कंपासमध्ये एक सुटेबल डिस्टन्स घ्यायचा आहे. या पॉईंट एम वर कंपासचं टोक ठेवून आपण दोन्ही बाजूला सेम डिस्टन्स ठेवून आर्क मारून घेऊ. आता पॉईंट एन वर कंपासचं टोक ठेवून आपण सेम डिस्टन्स घेऊन काय करायचं आहे, दोन्ही बाजूला आर्क मारायचा आहे. आता या आर्कवर कंपासचं टोक ठेवून आपल्याला निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा आहे. आता या आर्कवर कंपासचं टोक ठेवून आपल्याला आर्क मारून घ्यायचा आहे. एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला आर्क मारून घ्यायचा आहे. आता या आर्कवर कंपासचं टोक ठेवून वरती एक आणि खाली एक असे दोन आर्क मारायचे आहेत. आता या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आणि या पॉईंट एम मधून आपल्याला आर्क काढायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला पॉईंट एम मधून टँजेंट काढायचे आहे. आता या आर्कवरती कंपासचं टोक ठेवून आपल्याला निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा आहे. आता या आर्कवरती कंपासचं टोक ठेवून वरती एक आणि खाली एक आपल्याला आर्क मारून घ्यायचा आहे. आता या आर्कवरती कंपासचं टोक ठेवून वरती एक आणि खाली एक आपल्याला आर्क मारून घ्यायचा आहे. आता हे जे दोन आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेले आहेत यामधून आणि पॉईंट एन मधून आपल्याला टँजेंट काढायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला पॉईंट एन मधून टँजेंट काढायची आहे. आता हा कॉर्ड एम एनची लेंथ किती आहे 5.7 सेंटीमीटर आणि रेडियस किती आहे 3.4 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला टँजेंट्स काढायचे आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. फोर्थ क्वेश्चन काय दिला आहे पहा. ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 4.1 सेंटीमीटर. कन्स्ट्रक्ट टँजेंट्स टू द सर्कल फ्रॉम अ पॉईंट ॲट अ डिस्टन्स 7.3 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. आपल्याला 4.1 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन एक सर्कल काढायचं आहे आणि सर्कलच्या सेंटरपासून 7.3 सेंटीमीटर डिस्टन्सवरती एक पॉईंट घ्यायचा आहे आणि त्या पॉईंटमधून आपल्याला सर्कलला टँजेंट्स काढायच्या आहेत. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण कंपासमध्ये 4.1 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेऊन सर्कल काढून घेऊ. आता आपण या ठिकाणी 4.1 सेंटीमीटरची एक लाईन काढून घेऊ. आता हे डिस्टन्स आपण कंपासमध्ये घेऊ. आता आपण 4.1 सेंटीमीटर रेडियस घेऊन सर्कल काढून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला सर्कल काढून घ्यायचा आहे. सर्कलचा सेंटर आपण ओ घेऊ. आता या सर्कलच्या सेंटरपासून आपल्याला 7.3 सेंटीमीटरवरती एक पॉईंट घ्यायचा आहे
सर्कलच्या सेंटरपासून 7.3 सेंटीमीटर वरती आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण पी हे नाव देऊ या पॉईंटला. आता आपल्याला या सेगमेंट ओ पीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घ्यायचा आहे. आपण पॉईंट ओ वर कंपासचं टोक ठेवून निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेऊ. आता पॉईंट पी वर कंपासचं टोक ठेवून वरती एक आणि खाली एक आर्क मारून घेऊ. आता ओ वरती कंपासचं ओ या पॉईंटवरती कंपासचं टोक ठेवून आपण आर्क मारून घेऊ. वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक आर्क मारून घेऊ. आता या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमधून आपण लाईन काढून घेऊ. आपल्याला हे जे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेले आहेत याच्यामधून आपण लाईन काढून घेऊ. आता हा जो आपल्याला मिडल पॉईंट मिळाला आहे, या सेगमेंट ओ पीचा जो मिड पॉईंट मिळालेला आहे याला आपण एम हे नाव देऊ. आता आपल्याला ओ एम ही काय घ्यायची आहे, आपल्याला सर्कलची रेडियस घ्यायची आहे आणि एम या पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून आपल्याला सर्कल काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्कल काढून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे जे 2 सर्कलचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेले आहेत, या पॉईंटमधून आणि या पॉईंट पी मधून सर्कलला टँजंट्स काढायच्या आहेत. या ठिकाणी आपण क्यू हे नाव देऊ आणि या ठिकाणी आर हे नाव देऊ. आता पॉईंट पी आणि पॉईंट क्यू मधून आपण सर्कलला टँजंट काढून घेऊ. आता पॉईंट पी आणि पॉईंट आर मधून आपण सर्कलला टँजंट काढून घेऊ. अशा प्रकारे अशा पद्धतीने आपल्याला सर्कलच्या बाहेर पॉईंट पी मधून काय करायचे आहेत, सर्कलला टँजंट्स काढायचे आहेत. सर्कलच्या बाहेरच्या पॉईंटमधून आपल्याला एक्सटर्नल पॉईंटमधून सर्कलला 2 टँजंट्स काढता येतात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.